आज आपण भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीचं सुक्कं झणझणीत पिठलं बनवणार आहे. तर त्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ 4 ते 5 तास भिजायला टाकली होती. आता त्यानंतर बघा मिक्सरमध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, तिखट तुमच्या प्रमाणे आवडीनुसार घ्या. त्यात पाव चमचा जिरे टाकून चांगलं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता हे एका वाटीत काढून ठेवायचं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी भिजवलेली डाळ आहे ती त्यामध्ये टाकून पाणी न टाकता बारीक करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतली. आता तीही एका बाउलमध्ये काढून ठेवलेली आहे. त्यामध्ये आता बघा थोडासा मिरच्याचा ठेचा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून ते मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. गॅसवर पातेलं त्यामध्ये पाणी टाकून त्यावर चाळण ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये हा जे आपण हरभरा डाळीचं जे डो तयार केलता तो त्यामध्ये थापून घ्यायचा. आता त्याला उकडून घ्यायचं, झाकून घ्यायचं. आता 10 मिनटं झाकून घेतल्यानंतर बघा मस्त असा हा उकडला गेलेला आहे. आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं. उलताण्याने थोडीशी वाफ काढून घ्यायची. आता बघा हातात घेतल्यावर अगदी असं खरबरीत झालेलं आहे. मस्त आपली उकड तयार झालेली आहे. आता हे सर्व आपण उलताण्याने चांगलं बारीक करून घ्यायचं. आपल्याला पिठलं एकदम सुटसुटीत करून घ्यायचं आहे. आता गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं. आता गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा. पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपला मिरच्याचा ठेचा त्यामध्ये टाकून घ्यायचा. तेही चांगला परतला की त्यामध्ये 1 मोठा बारीक चिरून कांदा टाकलेला आहे. आता तोही चांगला परतून घ्यायचा आहे. आता 2-3 मिनटं चांगला कांदा परतून घेतला की त्याचा थोडासा कलर चेंज झाला की त्यामध्ये 1 बारीक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे. तोही चांगला परतून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आपण टोमॅटो सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची, पाव चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धने पावडर. आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. छानपैकी स्लो फ्लेमवर हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता त्यात आपण उकडलेले हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. आता ही उकड चांगली मिक्स करून घ्यायची. 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि याला 10 मिनटं झाकून ठेवायचं. आता 10 मिनटांनी बघा इतकं मस्त झालेलं आहे. सुटसुटीत आपलं सुक्कं पिठलं झालेलं आहे. हे पिठलं तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकतात, चपातीसोबत खाऊ शकतात आणि त्याच्यावर थोडीशी वर कोथिंबीर. धन्यवाद.